आता टीव्ही रिप्लेस झालेला आहे. आता आई पप्पांच्या रूम मध्ये ना टीव्ही बसलेला आहे. हे बघा तुमच्यासाठी आज सरप्राईज आहे. मस्त रूम मध्ये टीव्ही लावलेला आहे. आता आम्ही स्कूबीचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. ये आता आमच्या स्कूबीचा बर्थडे सुद्धा सेलिब्रेट झालेला आहे. पण तुम्ही घाबरता. घाबरते हे गाइस गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आता आहे ना हर्षद आणि ते पण आलेले, पण आता ऋषी आणि अमोल बाहेर गेलेले. काय आहे, एक येतंय एक जातंय, एक येतंय एक जातंय, पण ते पण संध्याकाळपर्यंत येणार. हर्षद ते बघितलं का आपले नवीन नवीन टीव्ही? आता कधी लावणार आहे? आता येत आहेत ते थोड्या वेळात फिटिंग साठी. कसे कसे आता आतमधून कळलं ना. आता 2-2 बेडरूम मध्ये टीव्ही राहणार आहे. मी मस्त मम्मीच्या रूम मध्येच टीव्ही बघत जाईल. आईंनी भालगाव वरून ना लोणचं सुद्धा बनवून आणलेलं आहे. वाव, मागच्या वर्षी आम्ही लोणचंच बनवलं नव्हतं, या वर्षी खायला भेटणार आहे घरचं लोणचं. आम्ही ना ह्या जे कैऱ्या आहे का तिथून तोडल्या भालगाव वरून त्या म्हणजे झाडावर. झाडाच्या तोडून बनवल्या? हा. अरे वा, कालच तोडल्या आणि कालच बनवलं लोणचं. फ्रेश 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 लोणचं एकदम. आम्हाला जरा झाडावर चढला होता. हा का? हो. आणि तू? आणि मी खालचे आंबे तोडत होतो. आणि तुला इथं काय झालं? चिकू भरला. चिकू भरला ना. मला वाटलंच तर कच्च्या कैऱ्या खाल्ल्या असन तू, झाडाच्या तोडल्या. लय खाल्ल्या आम्ही ना. तिखट मीठ पण घेऊन गेलतो, लावून खाल्ल्या मस्त. माझ्याकडे व्हिडिओ पण आहे. बहुत मजा किया फिर तुमने. तर गाइस आता फायनली टीव्ही फिटिंग करायला आहे ना ते काका आलेले आहे, आणि आता फायनली इथं नवीन टीव्ही लागणार आहे. मी तर खूप जास्त खुश आहे. वाव, हा टीव्ही ना आम्ही खूप मिस करू, कारण की आम्ही या टीव्हीवर ना डेली काही ना काही बघायचो. त्यामुळे ना याची खूप आठवण येते. कमी भासत होते आम्हाला, पण आज नवीन टीव्ही लागणार आहे इथे. आता फायनली ना आई पप्पांच्या रूम मधली टीव्ही फिट होते. तर आता आई पप्पांच्या रूम मध्ये ना टीव्ही बसलेला आहे. कसं वाटतंय तुमच्या रूम मध्ये टीव्ही? आता हे दोघं काही दर्शन देत नसतं आम्हाला हॉलमध्ये. खाली वरच्या वरतीच ते काळे पांढरे पिक्चर बघणार आहे. ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर लावतात, एवढे जुने पुराणे पिक्चर लावतात ना. आता बरं झालं वरच्या वरती बघा. आता बरं झालं, आता त्यांना ना वरती टीव्ही आलेली, कारण की ते खाली ना जुने पिक्चर पाहिजे, मग आपल्याला नवीन पिक्चर पाहूच नव्हते देत म्हणून. ते वरच्या वरती पिक्चर खूप छान होते. मस्त बसला आणि असं टीव्ही पण आहे, बेड वरून एकदम भारी दिसणार आहे. तर आता या टीव्हीवर आहे ना मी आपले ब्लॉग लावलेले, एकदम मस्त क्लिअरिटी. आता सर्व ब्लॉग आहे ना तुम्हाला बेडरूम मध्येच बघायला भेटत जाईल. मस्त सकाळी सकाळी उठल्या सर्व ब्लॉग बघू शकता तुम्ही. वरच्या बेडरूम मध्ये सुद्धा नवीन टीव्ही लावलेला आहे. बेडरूम मध्ये ना जुना टीव्ही होता म्हणून एवढं काही वाटत नाही, सेमच वाटते. पण आता नवीन टीव्ही लागलेला आहे, स्मार्ट टीव्ही. मेन म्हणजे पहिल्याचा टीव्ही स्मार्ट टीव्ही नव्हता, हर्षद सारखा होता तो मंद टीव्ही. आहे ना हर्षदला कळालंच नाही पहिले काय म्हणले नेमकं. आता वरच्या रूमचा पण टीव्ही फिट झालेला आहे, आणि यामध्ये ना आम्ही मस्त आपला ब्लॉग लावलेला आहे. एकदम सिनेमॅटिक वाला ब्लॉग लावलेला आहे. असं वाटतंय आपण कोणता तर पिक्चरच पाहतोय, कारण की याचे ना ते QLED टीव्ही ना, म्हणून एकदमच भारी वाटतंय. एकदम प्रॉपर शूट येतोय. वाव, किती भारी वाटतंय ना. तरी पण आता ना हे लाईट चमकताय म्हणून आपण ना लाईट बंद करू. थांब, ते मिडल वाले चालू ठेव फक्त. या, कसलं भारी वाटतंय ना. वाव, आता मला वाटतंय की काश मी तुमच्या सोबत फिरायला आलो असतो. वाटतंय ना. वाटलंच पाहिजे. मग मी इथं असे कुद्या मारत असतो असं. यो आपण कुठे जायचं हर्षद फिरायला? आपण अशी एकदम भारी एक्सप्लोरर प्लेसला जायचंय त्याला. यस, एकदम भारी. असं आपण की नाही, हे बघ, मला जिथे जायचंय त्याची एक चिठ्ठी बनवू, तुला जिथे जायची त्याची चिठ्ठी बनवू, आईला जिथे जायचंय त्याची चिठ्ठी बनवू, पप्पाला जिथे जायचंय त्याची चिठ्ठी बनवू, आणि दादाला जिथे जायचंय त्याची चिठ्ठी बनवू, आणि अमोल दादाला जिथे जायचंय त्याची चिठ्ठी बनवू. मग ज्याची पण चिठ्ठी येईल तिथे आपण फिरायला जायचंय. तुला काय वाटतं, तुला कुठे जायचं? मी माझ्या चिठ्ठीमध्ये लिहिल ना. ओके, मी ना विचार करून ठेवाल की कोणती भारी प्लेस आहे, तेव्हा ना आपण थार घेऊन जाऊ. थार. यस, थारच न्यायची आपल्याला मस्त. तर तू पण विचार करून ठेव की तुला कुठे फिरायला जायचंय, मग त्या चिठ्ठीमध्ये तुला टाकता येईल ते. रिसर्च चालू करतो मी आता. यस. आणि ब्लॉग किती सुंदर दिसतोय यार, मला तर लय आवडलं यार. जे होतं ना ते चांगल्यासाठीच होत असतं. तो जो जुना टीव्ही होता ना, इथे बेडवर बसलं ना की त्याची अशी क्लिअरिटी खूप कमी व्हायची. आणि मला आहे ना नंबरचा चष्मा आहे, आणि जोपर्यंत मी चष्मा लावत नाही तोपर्यंत मला टीव्हीच बघता येत नव्हतं. पण याची क्लिअरिटी एकदम बेस्ट आहे, एकदम मस्त. कारण की हा आहे ना QLED आहे, आणि याची साऊंड क्वालिटी पण भारी आहे. ती टीव्ही चांगली आहे, त्याच्यापेक्षा जास्त कचरा झालाय. यस, आता हा कचरा तू सर्व आवरणार आहे ना, त्याचं काय टेन्शन. आपण इथं मस्त रात्रीला पिक्चर बघत जाऊ, मॅगी बनवून आणत जाऊ, खायला प्यायला काहीतरी आणत जाऊ, आणि इथं बसून पिक्चर बघत जाऊ.
पण खालच्या टीव्हीची मज्जा ती खालच्या टीव्हीचीच मज्जा आहे, कारण की ती ओएलईडी ओएलईडी मग तुला आता आम्ही वरती पिक्चर बघायलाच येऊ देणार नाही. मी इथे झोपले पिक्चर बघत जाणार, तुला मी येऊच देणार नाही माझा. काही नाही, मी मम्मी चंदनच्या रूम मध्ये टीव्ही बघा. अरे पण ही QLED आहे, मी ओएलईडी मध्ये बघल. पण तुला झोपून नाही बघता येणार ना, असं बेडवर झोपून मस्त. नाही ना, मी सोफ्यावर असं झोपू शकतो. पण बेडवर नाही झोपू शकत ना तू. बेड मग मी काय करू, उचलत शक्तिमान सारखं खाली घेऊन जाईल हॉलमध्ये. बस इतना ही फेकने का है, ये लेके जाओ तू शक्तिमान जैसे नीचे. अभी बहुत फेकना हो गया, अभी कचरा फेकने का है. हा, तेव्हापासून आता हा टीव्ही लावलेला आहे ना, तेव्हापासून मी नुसता टीव्ही बघते कंटिन्यू. मला ते टीव्ही समोर हलवच वाटत नाही. आणि मेन म्हणजे मी दुसरं काही बघत नाही, आपले ट्रिपचेच ब्लॉग बघते. सर्वात आधी मी ऋषीचे ब्लॉग बघितले, आता मी माझा ब्लॉग लावलेला आहे. मीन्स कंटिन्यू ट्रिपचेच ब्लॉग चालू आहे. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहे आणि आता मला परत आंघोळ करायची आहे, कारण की मी दुपारी ना केसांना तेल लावलेलं होतं आणि आता मला हेअर वॉश करायचं आहे. मी जेव्हा पण केसांना तेल लावते ना, तेव्हा मला इतकं छान वाटतं ना, एकदम रिलॅक्स वाटतं. पण ते फोटो व्हिडिओ माझा मूडच चांगला नसतो, मग एकदमच बेकार दिसायला लागतो चेहरा. म्हणून मग मला आता हेअर वॉश करायचा आहे. आता माझी अंघोळ झालेली आहे, मी छान तयारी केलेली आहे आणि नवीन ड्रेस सुद्धा घातलेला आहे. याचं कारण आहे, चला हॉलमध्ये जाऊन सांगते. बघा तुमच्यासाठी आज सरप्राईज आहे. मस्त रूम मध्ये टीव्ही लावलेला आहे. एकदम भारी लावला, पण चांगलं. मला वाटलं एकदम पोझिशनला लावलं. बेडवर बसल्यावर बरोबर टीव्ही दिसतो. आता याच्यावर तुम्ही डेली ब्लॉग बघत जा. नाही तरी बघतो मी डेली पण. नाही, आता वरच्या वरतीच मस्त तुम्ही उठले की सकाळी मस्त ब्लॉग बघायला भेटेल तुम्हाला. पप्पा आहे ना, लय दिवसाची मजा होती की आमच्या रूम मध्ये पण टीव्ही लावा, आमच्या रूम मध्ये पण टीव्ही लावा. आता लावलेलं आहे फायनली. पप्पा कसं वाटतंय? चांगलं क्लिअर एकदम, टीव्ही पण भारी आहे. चला आता ब्लॉग लावून देऊ आपण टीव्हीवर. ब्लॉग बघा आणि क्लिअरिटी सांगा कशी वाटतेय. क्लिअर आहे. स्मार्ट टीव्ही नाही. हो, याच्यात युट्यूब वगैरे सर्व चालेल. आज आम्ही तयार झालेलो आहे, कारण आज आहे आमच्या स्कूबीचा बर्थडे आणि आज आम्हाला आहे ना स्कूबीचा बर्थडे सुद्धा सेलिब्रेट करायचा आहे. सो त्यासाठीच ना मी पण तयार झालेली आहे, हर्षद तयार झालेला आहे आणि आता आई पप्पा पण तयार होणार आहे. पप्पा बर्थडे गर्ल येते आज. बर्थडे ना, शकून दे मला, दे शकून दे. अरे आता हर्षदला आणि मला आहे ना तिच्यासाठी केक आणायला जायचंय. मी त्याला एक्साइटेड आहे आज केक खायसाठी, कारण की खूप दिवसानंतर केक खाणार आहे. माझ्या बर्थडेला खाल्ला होता आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आता खातोय. आता स्कूबीचा बर्थडे आला मध्ये मस्त. स्कूबीला जो केक आवडतो का तो खाऊ. स्कूबीला विचार ना तिला कोणता केक आवडतो. तीन जर बोलली तर तोच केक. स्कूबी, तुला कोणता केक आवडतो? तुला कोणता केक आवडतो? सांग पटकन. तिला फक्त तिचं हे आवडतं बस. मग आपण त्या केक मध्ये हे टाकून देऊ. हा, आणि ते तू आणि स्कूबी खा. हा चालतं मला. आम्ही केक आणायसाठी चाललोय, त्याआधी ना मला स्कार्फ बांधून घ्यावं लागणार आहे, कारण आत्ताच हेअर वॉश केलेला आहे आणि एवढं संध्याकाळ झाली आहे, पण तरी पण असं उन्हाच्या झाळ्या लागतात ना, गरम वाफ लागतात डायरेक्ट. असं वाटतंय आता पाऊस येणार आहे. पाऊस येणार आहे? नाही रे, आभाळ नाही आलेलं, पण तसंच वाटतंय. नाही आलेलं यार. लवकर पावसाळा चालू व्हायला पाहिजे. पावसाळा ना माझा फेवरेट ऋतू आहे. मीन्स मला हिवाळा आवडतो, पण पावसाळा पण थोडा आवडतो. माझा फेवरेट हिवाळा आहे, हिवाळा. माझा पण हिवाळाच आहे, पण कधी कधी मला पावसाळा पण आवडतो. कोणाला हिवाळा ऋतू आवडतो कमेंट मध्ये नक्की सांगा. माझा तर फेवरेट सीझन आहे. आय लव्ह हिवाळा ऋतू. अरे बापरे, का असं का? पण हिवाळा का आवडतो तुला एवढा? कारण की ना हिवाळ्यात आहे ना ऊन पण राहतं, पाऊस पण राहतं, थंडी पण राहते. पाऊस राहतो थोडा राहतो ना. थोडा हा, नॉर्मल. बस तसं आमच्या काळात नव्हता बाबा. चल जाऊ दे, आमच्या काळात तर आहे ना. आणि आज आम्ही आपली चेतक घेऊन जाणार आहे. जेव्हा पप्पा घरी असले ना तेव्हाच आम्हाला ही चेतक भेटते, नाहीतर पप्पा कंपनीत घेऊन जाते हिला. इलेक्ट्रिकचा लयच फायदा आहे. यस, मस्त पेट्रोल टाकायचं नाही, डिझेल टाकायचं काहीच नाही, मस्त चार्जिंग करायची आणि फिरायचं. ती परत आहे ना पोल्युशन पण नाही करत, कारण की तिला सायलेन्सरच नाहीये. आम्ही स्कूबीसाठी केक घेतलेला आहे. कोणता फ्लेवर घेतला हर्षद? कॅरेमल ऍपल नाही, कस्टर्ड ऍपल. चल नीट बस हा, धक्का बुक्का लावू नको. तर आता आमचे जेवण झालेले आहे आणि आम्ही सर्वच आहे ना आता पिक्चर बघत बसलेलो आहे आणि ऋषीची वाट बघतोय. ऋषी आल्यावर आहे ना आम्हाला मस्त स्कूबीचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. रात्रीचे 10 वाजलेले आहे, आमचा पिक्चर सुद्धा संपलेला आहे, पण ऋषीन ते काही येत नाही. सगळेच आता लय बोर झालेले वाट पाहून. आई पण तिकडे झोपे तर द्या. हर्षदचं चालू आहे, दादाला फोन कर. दादा काही येत नाहीये. स्कूबी कुठे गेली? वाट पाहून इतका वेळ मस्त बसलेली होती. कुठे? 2 तासापासून ती बरोबर खिडकीत बघती, ती खाली बघती, ती ऋषीची वाट बघती ती तिथून. स्कूबी काय बोला?
2 तास नाही रे, आता किती अर्धा तास झाला असेल. काम असेल मग त्यांना फुलंब्रीत थांबले असेल. स्कूबी कशी बघती बघा ना, आवाज दिल्यावर बरोबर बघती आणि खाली बघू लागलीये. स्कूबी, ए स्कूबी, ए ऋषी पण आलाय बघ, आला दादा. आता ऋषी आणि ते पण आलेले. किती वाट बघायला लावली रे आम्हाला. मेन म्हणजे स्कूबीला किती वाट बघायला लावली तुम्ही. ते काय आलं मला स्कूबीचा फोन, ती म्हणे लवकर या म्हणे, मग तरी म्हणून आम्ही आले लवकर का? आलो. हा कुठे गेली बघ, तुझीच वाट बघत होती. त्या खिडकीत बसलेली होती आणि तुलाच बघत होती ती कधी येतोय तू. मग तिला केक खायचा होता ना. आता आम्ही स्कूबीचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. ये स्कूबी ना फक्त पप्पांजवळ शांत बसेल म्हणून पप्पांजवळ बसवलंय तिला. हा. ती लकी ग स्कूबी. हे धरा हा चलो नाही बाई, चला. चला स्कूबी, बाई. चला बाई चला. चला एवढं पुढे नका करू बाईला. हा. अरे स्कूबी बस मांडीवर बस, मांडीवर बस. ए बाई, इकडं बघ. स्कूबी स्कूबी नक्की तुम्ही तिला मागच बसवा असे मांडीवर फक्त आणि तुम्हीच कापा केक. स्कूबीचं आहे ना बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे आणि तिला पळायचं इथून कसं तरी. केक खायला भेटल्यावर मग नाही खाणार आहे. पटापट केक कट करून घ्या म्हणजे ती चालली जाईल. तुझं नाव टाकून आणलेलं आहे स्कूबी. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे स्कूबी, हॅपी बर्थडे स्कूबी. हॅपी बर्थडे स्कूबी म्हटलं, नंतर तुम्ही हॅपी बर्थडे स्कूबी म्हणले तेव्हा मी हॅपी बर्थडे परत एकदा हॅपी बर्थडे स्कूबी, हॅपी बर्थडे स्कूबी, हॅपी बर्थडे टू यू. ही चॉकलेट खाईल ती, चॉकलेट 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 खाईल, चॉकलेट खाईल, बरोबर आहे. चॉकलेट नाही खाती. चॉकलेट खाईल. ही क्रीम पण खाती ती. टाकावं लागेल. कसंही करून पळायचं इथून. हा. आता खूप जण आहे ना तुम्ही समोर, त्याच्यामुळे ती लाजतीये. लाजली ती, लाजली. शर्मा गई वो. आता आमच्या स्कूबीचा बर्थडे सुद्धा सेलिब्रेट झालेला आहे. 3 वर्षाची झाली, 3 वर्षाची. डिक्कीचिका 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 करते. आता आहे ना ऋषीने केकच सांडून टाकलाय. केले ना खराब कपडे केले. अरे तू तर आहेच पण होती. तू साईडला बसला होता म्हणून, बरोबर तू साईडला बसलेला होता म्हणून झालं, नाही तर नसतं झालं. तर स्कूबी खात नव्हते आणि इकडं येऊन बघा ना एकट्यात कशी खाऊ लागली मस्त चुटू चुटू. लय भामटी ती. आपल्या समोर नाही खात होती, इथे येऊन बरोबर खातीये. एवढी भामटी माहिती का स्कूबी. आपण जोपर्यंत बर्थडे सेलिब्रेट करत होतो तोपर्यंत केक कडे बघितलं पण नाही. आता चाटून पुसून केक खाल्लेला आहे आणि तोंड पण भरलेलं आहे. बघ कसं तोंड भरवलेलं आहे. बघ तोंड भरूच तर केक खाल्ला भामटीने. स्कूबी खा, हे धर केक खा, खा. खूप खाल्ला तिने. ऋषी फायनली बेडरूम मध्ये नवीन टीव्ही लागलेला आहे. पहिला टीव्ही तर माझ्याकडनं फुटला होता, बट फायनली आता टीव्ही रिप्लेस झालेला आहे आणि फुटका टीव्ही गेलेला आहे. आता नवीन टीव्ही वरती मस्तपैकी व्लॉग बघत जाऊ आपल्या आणि खूप जास्त एन्जॉय करत जाऊ. मेन म्हणजे काय होतं, आम्ही सकाळी सकाळी व्लॉग आहे ना टीव्ही वरतीच बघायचो आणि खाली ना आवरायला हॉलमध्ये जावं लागायचं. त्याच्यामुळे आम्ही टीव्ही वरतीच व्लॉग बघत होतो. बट पहिली टीव्ही तर आपली फुटली होती, पण आता नवीन टीव्ही आलेली आहे, सो नवीन टीव्ही वरती व्लॉग बघणार आहे. जेव्हापासून फिट झालाय ना टीव्ही तेव्हापासून कंटिन्यू मी ब्लॉग बघते. आपले कंटिन्यू ट्रिपचेच ब्लॉग लावले. पहिले तुझे लावले, त्याच्यानंतर माझे लावले. सिरीज वाईज मस्त सर्व ब्लॉग बघितले. आणि आपला पहिला टीव्ही ज्या माउंटवर होता ना त्याच माउंट वरती हा टीव्ही बसलेला आहे. आणि पप्पाचा त्यांचा टीव्ही ना जरा जास्त परफेक्ट बसलेला आहे, कारण त्यांचा आहे ना सेंटरला आहे. हा सेंटरला नाहीये, हा बेडचा थोडासा क्रॉस आहे. पण याचा व्ह्यू पण एकदम भारी आहे. इथून मजा येणार आहे. भारी दिसतोय. 2 मिनिटं सगळे लाईट बंद कर, सगळे लाईट बंद कर. लाईट बंद केल्यावर एकदम भारी दिसतं. वाव ऑसम, कडक, एक नंबर. आता तर नाही ना होणार. पहिला टीव्ही फुटला होता माझ्याकडनं, आता नवीन टीव्ही आलेला आहे. काय नाही जयराम भाऊ मला असे चिडवू लागले माहितीये का. एक एक शब्द धरतात मी काय काय बोलते आणि त्यावरून चिडवतायत. भक्ती वहिनी होती तेव्हा एक शब्द निघत नव्हता तोंडातून. बिगी बिल्ली बन गए थे तब. हा बघत पण नव्हते आपल्याकडे, आपण काय बोलतोय त्याच्याकडे पण लक्ष नव्हतं. आता पदर धरूनच होते माहिती काय, पदर धरूनच माग 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 माग. पदर मन आहे ती मन. आहे पदर, पण असं तुम्ही गोंडा घोळत होते बायको जवळ. सिंपल. आता कसे शांत झाले, आता कसे शांत झाले. आता चिडवताना किती मोठा आवाज होता. हा व्लॉग चालू केलं की ते शांत होतात माहिती का. आता भक्तीवाहिनी व्लॉग बघता म्हणून. भक्तीवाहिनी ब्लॉग बघताना मी इकडे काही केलं तर सगळे कुठाने भक्तीवाहिनी पर्यंत पोहोचणार आहे. Yes. त्याच्यामुळे नीट राहिलेलं बरं. मी तर सगळे कुठाने दाखवत जाईन तुमचे सगळे. हा तुम लढो हम तुम्हारे साथ है.
जयराम भाऊ म्हणतील, "मैं तुम्हारे साथ नहीं हूं, मैं मेरे बायको के साथ हूं." हा मग धरा धनश्रीला घाबरत नाही म्हणे. मी थोडी घाबरतो कोणाला. कोणाला नाही नाही म्हणलं आम्ही. हा धनश्री थोडी घाबरतो मी. नाही घाबरत का? धनश्री नाही घाबरत ते, भक्ती वहिनीला म्हणजे त्याच्या बायकोला घाबरते. सिंपल. धनश्री कोण आहे ते म्हणतील, जेव्हा वहिनी ब्लॉग बघतील ना, मी धनश्री म्हणले, तुझं नाव घेले का, म्हणलं का माझ्या बायकोला मी मला धनश्री असं म्हणलेले. मी माझ्या बायकोला घाबरत नाही. मी माझ्या बायकोला घाबरत नाही. एवढ्या बारीक आवाजात एवढ्या बारीक आवाजात भाऊ मी माझ्या बायकोला नाही घाबरत. भाऊ एवढं बारीक आवाजात जोरात म्हणले पाहिजे मी तुम्ही. म्हणू का भाऊवरचा? हा हा सॉरी ती स्कीम नाही आमच्याकडे. हो, मी म्हणत तुमच्यावरचा. त्यांना माहिती आहे भक्तीवाहिनी ब्लॉग बघल, मग भक्तीवाहिनी माझे भांडणं होतील, भक्तीवाहिनी रागवतील म्हणून ते बोलत नाहीये. भांडण होत. भांडणे होत का? भक्तीवहिनी पण तुम्ही घाबरता घाबरते हे हा. घाबरता 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 हे- घाबरता हे घाबरता group आहे की तुम्ही घाबरते. नाही घाबरत. बरं म्हणा ना घाबरतो, नाही घाबरत भरायचं काय ते तुमचा चेहरा सांगतोय ना. गाईज तर आता वेळ झालेली आहे ब्लॉग एंड करायची. होप सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत